प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे, कारण आज आपण अंतिम दिवसामध्ये येऊन पोचलेलो आहे आणि कधी पण आता स्वर्गरोहण होऊ शकतं, कधी पण रॅप्चर होऊ शकतो. कोणीही रॅप्चरची डेट सांगू शकत नाही, कोणीही रॅप्चरचं वर्ष सांगू शकत नाही, पण कधी पण आता रॅप्चर होऊ शकतो. आणि कारण रॅप्चरसाठी कुठल्याही भविष्यवाणीची पूर्ततेची आवश्यकता नाही आहे, कारण सर्व भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत. तर पहिली जी घटना आता होणार आहे आणि ती येऊन ठेवलेली आहे ती म्हणजे रॅप्चर. मला माहिती आहे पुष्कळ ख्रिस्ती लोक यावर विश्वास ठेवत नाही आहेत, पण खूप आवश्यक आहे की रॅप्चरवर विश्वास ठेवणे, कारण हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. जुन्या करारामध्ये आणि नवीन करारामध्ये पण याबद्दल म्हटलेलं आहे. म्हणून कृपा करून यावर विश्वास ठेवा. कधी पण येशू ख्रिस्त येऊ शकतो. तर रॅप्चरमध्ये काय होणार आहे? रॅप्चरमध्ये जे आहेत, ज्या ख्रिस्ती लोकांचं तारण झालेलं आहे त्यांना वरती घेतलं जाईल. आता रॅप्चरमध्ये येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीवर येणार नाही आहे, तो स्वर्गातून ढगावर येईल आणि आपण वरती खेचले जाऊ आणि तिथून आपण जे आहे आपण स्वर्गात जाऊ. तो स्वर्गामध्ये आपण जे आहे 7 वर्ष असणार आहे. आता या 7 वर्षामध्ये आपण काय करणार आहे? स्वर्गामध्ये आपल्याला जे आहे आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे. आपण येशू ख्रिस्ताच्या सिंहासनासमोर आपण उभे राहणार आहोत, जसं पवित्र शास्त्र म्हणतं. आता हे कुठलं न्यायासन नाही आहे, आपला न्याय नाही होणार आहे. कारण जेव्हा आपण विश्वास करतो की येशू ख्रिस्ताने माझ्या पापासाठी त्याने दंड भोगला, जी शिक्षा माझ्यासाठी होती ती शिक्षा त्यांनी भोगली क्रूसावर. जेव्हा आपण असा विश्वास ठेवतो आपल्यावर कुठलाही न्यायनिवाडा आपला होणार नाही, कारण त्यातून आपण मुक्त झालो आहोत आणि म्हणून आपण स्वर्गात आहोत. तर आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे. पवित्र शास्त्र म्हणतं गिफ्ट्स. आणि 7 वर्षानंतर येशू ख्रिस्ताबरोबर आपण जे आहे आपण ह्या पृथ्वीवर येणार आहोत, आपण यरूशलेममध्ये येणार आहोत आणि तेव्हा अर्मगेदोनचं युद्ध होणार आहे. आता हे जे युद्ध जे आहे, आता जे युद्ध असं होणार नाही आहे. असं नाही की दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांवर युद्ध करतील, असं काही नाही आहे. आपण येशू ख्रिस्ताबरोबर येणार आहोत आणि फुंकर देईल आणि त्यामुळं जे सैनिक आलेले होते इस्रायलवर आक्रमण करण्यासाठी, त्या सर्वांचा खात्मा होणार आहे. ह्यालाच म्हणतात अर्मगेदोनचं युद्ध. आणि त्यानंतर येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य स्थापन होणार आहे. हालेलुया. आणि त्यानंतर मोठे पांढरे सिंहासन होणार आहे, ज्याला आपण म्हणतो फायनल जजमेंट. तर त्याच्यामध्ये जे अविश्वासी आहेत त्यांचा न्यायनिवाडा होणार आहे आणि त्यानंतर जे आहे नवीन स्वर्ग नवीन पृथ्वी. तर असा घटनाक्रम आहे. पण आता जो घटनाक्रम होणार आहे, आता जी घटना होणार आहे ती म्हणजे स्वर्गरोहण. तर प्रियांनो, खूप आवश्यक आहे आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करणं खूप आवश्यक आहे. पुष्कळ जण प्रचार करतायत की या गोष्टी सत्य नाही, स्वर्गरोहण रॅप्चर वगैरे यावर विश्वास ठेवू नका. ते फक्त आपल्या जगातील जे अस्तित्व आहे त्याबद्दलच ते संदेश देतात. प्रियांनो, या जगामध्ये आपण कोणीही परमनंट नाही आहे. आपलं जे सिटिझनशिप आहे, आपलं नागरिकत्व कुठलं आहे ते आहे स्वर्गाचं. हिथं जे आहे हिथं आपण एक व्हिजिटर म्हणून आलेलो आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर म्हणून या गोष्टींवर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे. पवित्र शास्त्रामध्ये आहे. आता आपण जाऊया 2 पेत्र अध्याय 3 आणि 8. प्रियांनो, आता हे वचन खूप महत्त्वपूर्ण वचन आहे. आता या वचनावरून आपल्याला समजतं की कधी ह्या घटना होऊ शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणी स्पेसिफिक सांगू शकत नाही की 2026 साली या 27 या 28 कोणी सांगू शकत नाही.
पण या वचन आपल्याला समजतं की आपण या घटनेच्या किती जवळ येऊन पोचलेलो आहोत. आता एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलाकडे तुम्ही लक्ष द्या. इथं काय म्हटलेलं आहे, प्रियजनो ही एक गोष्ट विसरू नका, प्रभूसाठी एक दिवस म्हणजे 1000 वर्ष आणि 1000 वर्ष म्हणजे एक दिवस. हे लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला आहे. एक दिवस म्हणजे 1000 वर्ष किंवा 1000 वर्ष इज इक्वल टू 1 डे. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्ताचं जे या पृथ्वीवरील जे राज्य आहे, ज्याला आपण म्हणतो मिलेनियम किंगडम, ते 1000 वर्षाचं आहे. आणि त्याला पवित्र शास्त्र काय म्हणतं, डे ऑफ द लॉर्ड, प्रभूचा दिवस. म्हणजे याहून आपल्याला समजून येतं की एक दिवस म्हणजे 1000 वर्ष. आता तुम्हाला माहिती आहे की 6 दिवसामध्ये देवाने हे सर्व जग घडवलं, 6 दिवसामध्ये. आणि 7वा दिवस जो आहे ते देवाने काय घेतली, विश्रांती घेतली. म्हणजे एकूण किती दिवस, 7 दिवस. आता प्रियांनो, पुष्कळ लोकांना मनात एक प्रश्न असतो की हे ज्या पृथ्वीवर आपण वाहतो त्याचं वय किती आहे. आता काय जण म्हणतात ही पृथ्वी जी आहे ती लाखो करोडो वर्षापासून आहे, ती बिलियन्स वर्षापासून आहे. सायंटिस्ट म्हणतात बिलियन्स वर्षापासून आहे. पण त्याचं ते प्रमाणपत्र देऊ शकत नाही, त्याचं ते प्रूफ देऊ शकत नाहीस. ते म्हणतात पृथ्वी जे आहे ते बिलियन्स वर्षा अगोदर आहे आणि ती असंच बिग बँग झाला आणि तू उत्पन्न झालं, पण त्याचं काही प्रमाणपत्र नाही आहे. जर तुम्हाला त्याचं उत्तर पाहिजे नसेल तर पवित्र शास्त्रामध्ये त्याचं उत्तर, जसं मी तुम्हाला सांगितलं, 7 दिवस लागले. 7 दिवस म्हणजे 7000 वर्ष. प्रियांनो, ह्या पृथ्वीचं अस्तित्व आहे 7000 वर्ष. या पृथ्वीवर माणसाचं अस्तित्व आहे 7000 वर्ष. आता आपण कुठल्या वर्षात आपण येऊन पोचलेलो आहे, काही थोड्या वर्षातच आपण 6000 वर्ष कंप्लीट करू. म्हणजे ही पृथ्वी जी आहे ही आहे 6000 वर्ष, ह्या पृथ्वीचं वय आहे. म्हणून यावर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण असं म्हणतो आपल्याकडे प्रमाणपत्र आहे, आणि ते प्रमाणपत्र जे आहे ते पवित्र शास्त्रामध्ये आहे. ह्या जगाची निर्मिती ते येशू ख्रिस्तापर्यंत किती वर्ष झालेत, 4000 वर्ष. म्हणजे जगाची उत्पत्ती ते अब्राहिमपर्यंत 2000 वर्ष, आणि अब्राहिम ते येशू ख्रिस्तापर्यंत 2000 वर्ष, म्हणजे 4000 वर्ष. आता आपण 2026 मध्ये येऊन पोचलेलो आहोत. म्हणजे येशू ख्रिस्त येऊन आता 2000 वर्ष, म्हणजे आपण 6000 वर्षापर्यंत आपण आता पोचलेलो आहेत. आता आपल्याला 1000 वर्ष जे आहे ते ज्या वर्ष बाकी आहे, आणि ते 1000 वर्ष म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो प्रभूचा दिवस, येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य. म्हणजे याच्याहून समजा की दिवस आपल्याकडे खूप थोडे आहेत, आणि कधी पण जे आहे ते आता स्वर्गरोहण होऊ शकतं. हालेलुया. आपण होशे 6 मध्ये वाचूया, 2 दिवसानंतर तो आम्हाला पुन्हा जिवंत करेल, 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवेल. प्रियांनो, आता याचा अर्थ काय होतो? आता हे कोणाला उद्देशून आहे? हे यहुदी लोकांना उद्देश आहे. कारण जेव्हा येशू ख्रिस्त आला होता 2000 वर्ष अगोदर, तेव्हा यहुदी लोकांनी त्याचा नकार दिला. कारण यहुदी लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही, त्याला नाकारलं. आणि त्यानंतर तुम्ही इतिहास बघा, त्यानंतर इतिहास असा झाला की यहुदी जो आहे त्याने स्वतःचा देश जो होता तो देश त्यांच्याकडून हिसकावून घेतला गेला. ते जे आहे ते इस्रायलमधून बाहेर पडले. कारण पुष्कळ सताव झाला इस्रायलमध्ये, वेगळ्या वेगळ्या देशामध्ये गेले. 2000 वर्ष जे आहे इस्रायल देशाचं अस्तित्व नव्हतं. पण 14 मे 1948 मध्ये काय झालं की इस्रायल राष्ट्राची पुन्हा स्थापना झाली. आणि जे यहुदी जे आहेत ते जे दुसऱ्या देशामध्ये पळून गेले होते
ते जे आहेत ते सगळे ते हळूहळू आता ते इस्रायलमध्ये येत आहेत. आता तुम्ही वाचलं असेल की मधून पण मिझोराममध्ये जे यहुदी होते ते वापस इस्रायलला चालले. ही भविष्यवाणीची पूर्तता आहे. कारण इथं लिहिलेलं आहे 2 दिवसानंतर, म्हणजे 2 दिवस म्हणजे 2000 वर्षानंतर तो आम्हाला पुन्हा जिवंत करेल. ते पुन्हा जे आहेत ते जिवंत झाले. त्यांचं अस्तित्व नव्हतं 2000 वर्ष, त्यांचं कुठलंही राष्ट्र नव्हतं. पण नंतर जे आहे, जेव्हा इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली, त्यांचं अस्तित्व आलं. आणि इथं काय म्हटले, 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवेल. 3ऱ्या दिवशी तो उठवेल म्हणजे काय? यहुदी लोक जे आहेत त्यांची स्पिरिच्युअल कंडिशन आता काय आहे, ते धार्मिकरित्या ते आता मेलेले आहेत. कारण ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही. तर धार्मिकरित्या ते मेलेले आहेत. पण जेव्हा ते क्लेशाच्या काळातून जातील तेव्हा ते पश्चाताप करतील, तेव्हा ते क्षमा मागतील आणि ते येशू ख्रिस्ताकडे ते हात पुकारतील. कारण ते चहू बाजूने त्यांना घेवलं जाईल. शत्रू त्यांचं आक्रमण करतील. आता ते काय करू शकत नाही. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी वगैरे त्याचा काय उपयोग होणार नाही आहे. पण तेव्हा ते येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतील आणि येशू ख्रिस्त त्यांना वाचवण्यासाठी तो येरुशलेममध्ये येणार आहे. हालेलुया. आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, आर्मेगेडॉनचं युद्ध होणार आहे. येशू ख्रिस्त काय करणार नाही, फक्त तो फुंकर मारणार आहे. आता इथं म्हटलं आहे की 3ऱ्या दिवशी तो आम्हाला उठवेल. म्हणजे काय? 3रा दिवस म्हणजे कुठला दिवस? म्हणजे प्रभूचा दिवस, म्हणजे डे ऑफ द लॉर्ड, म्हणजे येशू ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य. त्या राज्यामध्ये यहुदी लोक पण असतील, ज्यांचं तारण झालेलं, जे विश्वास ठेवतील क्लेशाच्या काळामध्ये, ते पण तिथं असतील. आणि ही भविष्यवाणी आता आपण पूर्ण होताना आता आपण बघू. हालेलुया. प्रियानो, जेव्हा तुम्ही डॅनियलचं पुस्तक वाचाल, खूप आवश्यक आहे. जर तुम्हाला शेवटच्या दिवसातला तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर खूप आवश्यक आहे की डॅनियलचं पुस्तक आणि प्रकटीकरण हे वाचणं खूप आवश्यक आहे. त्यामध्ये जे आहे ते इस्रायल राष्ट्राची पूर्ण भविष्यवाणी दिली गेलेली आहे. त्यामध्ये इस्रायल राष्ट्राची 490 वर्षाची भविष्यवाणी दिली गेली आहे. आणि त्यापैकी जे आपण बघतो की 483 वर्षाची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. आता फक्त 7 वर्षाची भविष्यवाणी आता उरली आहे. आता ती 7 वर्षाची भविष्यवाणी म्हणजे कुठली भविष्यवाणी? ती म्हणजे क्लेशाचा काळ. कारण क्लेशाचा काळ पण 7 वर्षाचा असेल. आता जर तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त जो आहे 33 वर्ष तो या जगामध्ये त्याचं वास्तव्य होतं आणि 33 AD मध्ये तो मरण पावला. त्याला कुसावं दिलं गेलं. तर तिथून जे आहे 2000 वर्ष जे आहे त्या टप्पा सुरू होतो. जर तुम्ही 33 वर्ष प्लस 2000 वर्ष ॲड केले तर आपल्याला उत्तर मिळतं 2033. आता 2033 मायनस तुम्ही 7 केले तर आपल्याला उत्तर मिळतं 2026. तर प्रियानो, यावरून आपल्याला समजतं की आपण जवळ येऊन पोचलेलो आहोत. कारण तो 2000 वर्षाचा जो टप्पा जो आहे तो येशू ख्रिस्ताच्या क्रुसानंतर तो टप्पा आपण काउंट केला पाहिजे. पुष्कळ जे आहेत ते काउंट करतात येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून, पण नव्हे येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभानंतर. कारण त्यातून खरा स्तोत्रसंहिता 90:10 मध्ये काय म्हटलं आहे? आपले आयुष्य 70 किंवा 80 वर्षाचे असते. स्तोत्रसंहिता 90:10 मध्ये तुम्ही वाचाल की आपलं जे आयुष्य आहे ते 70 किंवा 80 वर्षाचं असतं. आता यावरून आपल्याला समजू शकतं एक गोष्ट. आता जसं तुम्हाला माहिती आहे की इस्रायल राष्ट्राची पूर्ण स्थापना 1948ला झाली. 80 वर्ष तुम्ही ॲड करा तर आपल्याला उत्तर मिळतं 2000
28. कारण भविष्यवाणी दिली गेलेली आहे की ज्या पिढीने इस्रायल राष्ट्राचं पूर्ण स्थापन पाहिलं तीच पिढी येशू ख्रिस्ताचं आगमन बघतील आणि शेवटच्या दिवसातून जातील. आता ह्याहून आपल्याला समजून येतं की एक पिढी जी असती ती 70 किंवा 80 वर्षाची असते. म्हणून जर तुम्ही 1948ला जर तुम्ही 80 वर्ष जोडली तुम्हाला उत्तर मिळतं 2028. प्रियानो, या सर्व गोष्टी आपल्याला समजतं की येशू ख्रिस्त लवकर येत आहे. आता येशू ख्रिस्ताचे पहिल्या आगमनाचे 2 भाग होते आणि येशू ख्रिस्ताचे दुसऱ्या आगमनाचे पण 2 भाग असतील. आता 2 भाग येशू ख्रिस्ताच्या पहिल्याच्या आगमनाचे 2 भाग होते या म्हणण्याचा याचा अर्थ काय? याचा अर्थ असो की येशू ख्रिस्त जो आहे, जसं आपल्याला माहिती की 2000 वर्षा अगोदर तो जो आहे तो या पृथ्वीवर आला होता, त्याचा जन्म झाला, 33 वर्ष तो या पृथ्वीवर वास्तव्य होतं, त्याला वधस्तंभावर खेळलं गेलं, 3 दिवसानंतर तो उठला आणि त्यानंतर तो जो आहे त्यानंतर थोड्याच वेळेसाठी तो या पृथ्वीवर होता आणि त्यानंतर तो स्वर्गात गेला आणि काही तासच तो स्वर्गातून वापस आला. 40 दिवस तो या पृथ्वीवर होता. त्या 40 दिवसामध्ये काय काय झालं ते पण पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे आणि पेंटिकॉस्टच्या अगोदर तो स्वर्गात वापस गेला. म्हणजे पहिल्या आगमनामध्ये 2 भाग होती. आता तुम्ही म्हणाल याचे स्क्रिप्चर्स कुठे, वचन कुठे आहेत? तर कृपा करून जो पुनरुत्थानाचा जो संदेश आहे तो संदेश तुम्ही बघा, त्यामध्ये वचन पण आहेत आणि येशू ख्रिस्ताच्या कृपेने वचन पण सांगितलं आहे, घटना पण सांगितलं आहे. कृपा करून तो संदेश तुम्ही बघा. येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनामध्ये पण 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे स्वर्गवन रॅप्चर, येशू ख्रिस्त स्वर्गातून खाली येईल पण आपण त्याला ढगात भेटू, आपण वरती उचलले जाऊ. त्यानंतर तो येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गात नेणार आहे. 7 वर्ष आपण स्वर्गात असू. 7 वर्षानंतर येशू ख्रिस्ताबरोबर आपण वापस पृथ्वीवर येणार आहोत. म्हणजे पहिल्या आगमनामध्ये 2 भाग, दुसऱ्या आगमनामध्ये 2 भाग. प्रियानो, खूप आवश्यक आहे या शेवटच्या दिवसांच्या ज्या भविष्यवाणी आहेत त्यावर लक्ष केंद्रित करणं. कारण पवित्र शास्त्रामध्ये 30% भविष्यवाणी आहेत आणि ते आपल्यासाठी दिलेलं आहेत. कारण ज्या काळातून चाललेलो आहोत प्रियानो, कधी पण काय पण होऊ शकतं. म्हणून आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर केंद्रित असणे खूप आवश्यक आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.